एका देशातून हाकलायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेशविषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये गेल्या 1 वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची 450 मंदिरं पाडली, हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली. त्यांना जाळून मारलं, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांना गोळ्या घातल्या. यावर तुमचे देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अक्षर काढत नाही हिंदूंच्या संरक्षणासाठी. उलट आता माझा अंडरलाईन करून घ्या, भारताच्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये ऐकून घ्या, हे बांगलादेशी घालवायला निघाले आहेत ना महापौर, देशाच्या अर्थसंकल्पाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केलेली आहे. मी आकडा सांगेन तुम्हाला. पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का, हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिलेत? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय. मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा की मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा. हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदीने दिलेले आहेत. हे जर तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना तर उगाच हिंदू मुसलमान करू नका. पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला की मोहोळमध्ये एका धाब्यावर ईव्हीएम मशीन मिळाली. कुठे मिळाली?